शेतावर चाललेले आहे मी। अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर। खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली नकालबाई सुपारी फुटली। चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, देव मल्हारीला पाहू। शुभ सकाळ मंडळी, कशा आहात? चांगलेच असाल तर आज आलेलो आहोत आम्ही जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनाला। तर चला या मग तुम्ही पण आमच्या सोबत, आपण सोबत खंडेरायाचं दर्शन घेऊया। तर माझ्यासोबत ह्या पण बानुबाई बनलेल्या आहेत, तर आपण जाऊया। आणि बाकीचे आहेत, सगळ्यांनी नेसणार होत्या परंतु त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला तर त्या नेसल्या नाही आणि आम्ही दोघी जणीच नेसलेलो आहोत। तर आम्ही कशा वाटतं ते पण कमेंट करून सांगा आणि चला या मग आमच्यासोबत। बाय मंडळी, काल आमची अष्टविनायक यात्रा पूर्ण झाली तर थोडा वेळ आम्हाला भेटलेला आहे। तर जेजुरीगड इथे जवळ आहे म्हणून सगळ्यांनी ठरवलं की इथून पण आपण खंडेरायाचं दर्शन घेऊन जाऊया पुढे घरी। तर आम्ही आता चाललेलो आहोत जेजुरी गडावर। तर पाहूया जाणं होतं की नाही, कारण की येतानाच इन्फॉर्मेशन असं भेटलेलं की खूप पाऊस 3 दिवस लागणार आहे, तर बहुतेक कॅन्सल करणार होतो आम्ही ट्रिप। परंतु काही महिला बोलल्या चला होईल ते होईल, गणपती बाप्पाच्या नावाने आपण पुढे जाऊया। तर तसंच झालं मंडळी, एकदम कडाक्याचं ऊन पडलेलं, खूप छान वातावरण होते। 3 दिवस पूर्ण होत आले तरीसुद्धा आम्हाला पाऊस इकडे लागला नाही आणि घरून सारखे फोन येत होते की खूपच इकडे वातावरण बदललेलं आहे आणि खूप बिजली कडकत आहे आणि ढग वाजत आहेत। तर तुमची हा अवस्था तिकडे काय आहे? तर आम्ही खूप एन्जॉय केलं मंडळी, खूपच म्हणजे इकडे मजा केली। तर गणपती बाप्पाची मेहरबानी, गणपती बाप्पाला धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर आता काही महिला आमच्यासाठी नाश्ता कांदे पोहे बहुतेक बनवत आहेत आणि बाकीच्या तिकडे तयारी करत आहेत आणि आम्ही सजून नटून तयार झालेलो आहोत। हा चहा नाश्ता बनवत आहेत सगळ्या। त्या ताईंनी पण खूपच मेहनत काल केली, आम्हाला जेवणाची सोय केली। आणि ह्या आमच्या मेन, त्यांना खूपच धन्यवाद, त्यांच्यामुळे आम्हाला अष्टविनायक दर्शन झालं। वरून अजून एक जेजुरी गडावर पण आम्ही खंडेरायाला भेटायला चाललेलो आहोत। तर काही महिला चाललेत, काही नाही, तर बघूया। आणि ह्या आमच्या बानुबाई इकडे तयार झालेल्या आहेत। तर मग पाहूया वेळ मिळतो की गडावर चढायला, नाही तर चढायला वेळ भेटला तर आम्ही पायथ्याशी राहू आणि पुन्हा। तर चला मग या सोबत आमच्या सर्व मंडळी आमचा चहा तयार झालेला आहे, तर या तुम्ही पण चहा घ्यायला। आणि इकडे कांदे पोह्याची सोय चाललेली आहे। तर या महिलांनी खूपच आम्हाला सहकार्य केले, खूप खूप प्रेम मिळालं आम्हाला। आणि ह्या आहेत महिला मंडळच्या अध्यक्ष, त्यांनी आम्हाला बोलवलं म्हणून इथपर्यंत आम्ही प्रवास करत खूप खूप मजा केलेली आहे। इथे सकाळी सकाळी एकदम फ्रेश पेरू आलेले आहेत, तर पेरू खरेदी करत आहेत काही महिला। खाऊन बघा, चांगला आहे शेतात। आधी खाऊन बघ गोड आहे की आंबट, आणि मग मीठ लावून खा। मंडळी, आता आम्ही चाललेलो आहोत जेजुरी गडावर। जायला मिळते का नाही माहिती नाही, तर एवढ्या महिला चालत, बाकीच्या जाऊन पण आल्या आणि आम्ही इकडे तयारी करत राहिलो। बानुबाई झालो आम्ही चाललो दर्शनाला आता। मंडळी, जेजुरी गड इथून दिसत आहे, अजून आम्हाला इथून या रस्त्याने पुढे जायचं आहे। इकडे
जेजुरी गडावर जाण्याचा रस्ता चाललेलो आहोत पुढे. आणि त्या तिकडे वरती बघा कळस दिसतोय, जेजुरी गड. तर दिल आकार खूप छान आवडलेला आहे आम्हाला. ते मच्छी तोडायला, कांदे कापायला वगैरे. आता हे लोक पण घेत आहेत. आणि मला हा दिल पसंत आलेला आहे, आवडलेला आहे. तिकडे जाऊन दिल कातीने तोडेल मी. हार फुलं घेत आहेत दर्शनासाठी. इथे खंडोबाचं वाहन. मंडळी, आमच्या महिला आता गणपती बाप्पासाठी खाऊ गोड गोड मोदक बनवत आहेत. मोदक लाडू देवाला वाहू, डोले भरून आज देवाला पाहू, देवाला पाहू, देवाला पाहू. मजा येते दरवर्षाला, र गणपती माझा नाचत आला. पार्वतीच्या बाला, पार्वतीच्या बाला तुझ्या पायात वाला, पुष्पहारांच्या घातल्यात माला, ताशाचा आवाज तरर झाला, र गणपती माझा नाचत आला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. इकडे मोदक बनत आहेत. बाकीच्या महिला आहेत पेरूचा स्वाद घेत आहेत. आणि बाकी महिला तिकडे आराम करत आहेत, चहा पाणी पिऊन. नाश्ता पण करतात बहुतेक. आणि इकडे पेरूवाले दुसरे आलेले आहेत. मंडळी, इथे मोदक बनवून तयार झालेले आहेत. आणि इकडे भात होत आहे, इकडे चहा झालेला आहे, पुन्हा एकदा चहा झालेला आहे. आणि त्या ताईंनी खूप छान सुंदर दिवा बनवलेला आहे गणपती बाप्पासाठी. सुंदर. मस्त नक्षा पडले. कोणाला किती किती पाहिजे ते सांगा. 21, 11 त्याची ऑर्डर करून मिळेल. हा बघा किती छान ताईंनी मोदक बनवलेला आहे. आणि हे मोदक म्हणजे एकदम टेस्टी असतात. तांदळाच्या पिठाचे असतात, गव्हाचे पण छान असतात, परंतु हे खूपच असे कोणाला लागत असतील तर हा बोला बोला. आधी असे कोणाला लागत असतील तर सांगा, असे बनवून देऊ आम्ही. मंडळी, ह्या महिला ऑर्डर पण घेतात. जर कुठलं कार्य असलं किंवा गणपती बाप्पाचा सण असला तर हे लोक बनवून देतात.
नंबर वगैरे देतील मग ते. आणि इकडे भाजी बनवत आहेत ह्या ताई तर आल्याच नाही, आमच्या टाईमच नाही. खूपच बिझी आहेत त्या, खूपच म्हणजे मेहनत त्याने केलेली आहे. आणि आम्ही आयता व्हिडिओ फक्त काढतो आणि जेवायला येतोय. आणि बाकीच्या महिला खरेदी करत आहेत तिकडे, काजू बदाम पेरू वगैरे खूप इथे खरेदी करत आहेत महिला. बाकीच्या तिकडे आहेत. आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत. तर मंडळी अष्टविनायक करून झालेले आमचे आहेत आणि आता जेजुरी पण करून झालेलं आहे. देव मल्हारीला पाहून आलेलो आहोत आणि आमच्या सगळ्या महिला मंडळी इथे बसलेल्या आहेत. तर कसं वाटलं तुम्हाला आपली ट्रिप सहल? सांगा, मजा आली का नाही? खूप एन्जॉय केला मंडळी. या इकडे अर्ध्या आहेत. अजून तरी चहा पाणी होत आहे. काही पसारा पडलेला आहे ते आवरत आहेत. हा, आणि आमचे ड्रायव्हर भाऊ खूप छान मस्त गाडी चालवली त्यांनी, मस्त पाण्यासारखे. आणि त्यांना धन्यवाद सगळ्यांनी. काय आणि हे ड्रायव्हर आमचे फोटोग्राफर बनले होते. प्रत्येक वेळेला त्यांनाच बोला बोलल्या ना त्या सिलेंडर बद्दल मस्त काम करताय. हा हे बघा, बघा यांची समस्या काय ना. मग आपण परत पैसे काढून परत त्यांनाच बोलवू ना आपण. खूप एन्जॉय केलं मंडळी, खूप यांच्यासोबत मज्जा आली आम्हाला. हे बघा, काही अजूनपर्यंत काम चालूच आहे.
मंडळी इकडे वट्ट्या बनवण्यात येत आहेत. वट्ट्या म्हणजे तांदळाच्या भाकरी. वट्ट्या म्हणजे तांदळाच्या भाकरी. तर आमची बानूबाई इकडे वट्ट्या भाकरी बनवत आहेत. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार. एलकोट एलकोट. शंकरदेव गेला शिकारीला, शंकरदेव गेला शिकारीला. शंकरदेव गेला शिकारीला, शंकरदेव गेला शिकारीला. पार्वती बसली अंगोलीला, पार्वती बसली अंगोलीला. अंगाचा मलू काढीला, अंगाचा मलू काढीला. अंगाचा मलू काढीला, अंगाचा मलू काढीला. मलाचा चेंडू बनविला, मलाचा चेंडू बनविला. चेंडूचा बाल बनविला, चेंडूचा बाल बनविला. बालका अंगणी खेली, बालका अंगणी खेली. शंकरदेव आला शिकारीशी, शंकरदेव आला शिकारीशी. शंकरदेव आला शिकारीशी, शंकरदेव आला शिकारीशी. बालाला विचारू लागला, बालाला विचारू लागला. बालाला विचारू लागला, बालाला विचारू लागला. बाला तू कोणाचा कोणू, बाला तू कोणाचा कोणू. बाला तू कोणाचा कोणू, बाला तू कोणाचा कोणू. शंकरदेव माझा का पिता, पार्वती माझी का माता. शंकरदेव माझा का पिता, पार्वती माझी का माता. देवाला रागुशे आला, देवाला रागुशे आला. देवाला रागुशे आला, देवाला रागुशे आला. उचलीला त्रिशूल बाण, उचलीला त्रिशूल बाण. उचलीला त्रिशूल बाण, उचलीला त्रिशूल बाण. बालाचा शिर उडविला, बालाचा शिर उडविला. बालाचा शिर उडविला, बालाचा शिर उडविला. मायेचे वाट लाग, मायेचे वाट लाग. मायेचे वाट लाग, नेता वहिनी मायेचे वाट लाग. नेता वहिनी मायेचे वाट लाग. नेता वहिनी मायेचे वाट लाग.
इथे फुगड्या खेळण्यात येत आहेत. मंडली जेजुरीवरून आम्ही आता इथून रवाना होत आहोत पुढच्या प्रवासाला. आता पाहूया कुठे चाललो ते. इथे रस्त्याचं काम चालू आहे. रस्ते वाढवण्यात येत आहे. रस्ता मोठा बनवण्यात येत आहे कारण की खूप गाड्या घाटावरून खाली पडतात. हा, तो वरती करतात. रस्त्यात पण खूप छान छान सीन असतात मंडळी, पण पटकन डुलकी लागते, मग ते सीन मिस होतात. या इथे आपले फौजी जवान खूप छान चित्रीकरण केलेलं आहे. मंडली अष्टविनायक पूर्ण केले आणि जेजुरी पण पूर्ण झाली. आता पुढे आम्ही घराकडे निघालेलो आहोत. पुढे अजून एक स्टॉप आहे कुठेतरी. तर जसजसे आम्ही पुढे चाललेलो आहोत तसं पाऊस दादा आम्हाला पुढे लागत आहे. पावसाने पूर्ण ढग भरलेले आहेत. सुहाना सफर और मौसम से हमें डर हो न जाए कभी. सुहाना सफर और सुहाना सफर और मौसम. एक विराई माझी सत्वाची माऊली ग, एक विराई माझी सत्वाची माऊली ग, आई कारल्याचे डोंगरान जाऊन बैसली ग. पुन्हा एकदा नमस्कार मंडळी. तर अष्टविनायक श्री गणेशाचं दर्शन झालं, त्यानंतर जेजुरी श्री मल्हाराचं दर्शन झालं आणि आता आम्ही आलेलो आहोत आई एकविरा मातेच्या डोंगरावर, कारण की आणखीन वेळ आमच्याकडे राहिलेला. तर आम्ही इथे पोचलेलो आहोत. आता जागा पाहत आहेत. इकडे जेवणासाठी जागाची सोय पाहत आहेत. बाकीच्या महिला गाडीत आहेत. बाकी आता जेवणाची वेळ झालेली आहे. जेवल्यानंतर आम्ही आई एकविरा मातेचे दर्शन घ्यायला जाणार आहोत. चला मंडळी, शेतावर चाललेली आहे मी. आवणीचं काम घेतलेलं आहे. सगळ्या लावणी करायला, शेत लावणी. मंडळी ड्रायव्हर इकडे बस घेत नाही आणि जेवायचं ठिकाण तिकडे पुढे आहे. तर सगळ्यांनी डोक्यावर घेऊन चाललेले आहेत. चालल्यात महिला, अजून आणखी पुढे गेल्या, बाकीच्या येतात आणि बस त्या तिकडे ठेवलेली आहे. बस जेवणाची सुरुवात झालेली आहे. जेवायला सुरुवात झालेली आहे. मंडळी, काही महिला गेलेल्या आहेत दर्शनाला आणि काही महिला थकलेल्या आहेत. काही काहींची तब्येत ठीक नाही, तर त्या बसलेल्या आहेत बसमध्ये. तर मग मी पण गेली नाही, व्हिडिओ काढायचा राहिला मंडळी.
कारण अर्ध्या रस्त्यात मी गेले आणि पाऊस लागला तर मी मागे आली आणि पुन्हा मग जोडीला कोणी मिळालंच नाही तर मग राहिले. तर हा व्हिडिओ आता पुढे दुसऱ्या ट्रिपमध्ये. मंडली एकविरा आईच्या इथून आम्ही आता निघालेलो आहोत घरी. आता एकविरीवरून पुन्हा मंडली इकडे आलो महडला. महडच्या श्री गणपतीचं दर्शन घ्यायला आणि जे मोदक आम्ही बनवले ते तिथे प्रसाद म्हणून ठेवण्यासाठी चाललेलो आहोत सगळे. मंडली आम्ही महडला पोचलेलो आहोत पण रांगेत मी गेलेली नाही. बाकीच्या महिला गेलेल्या आहेत कारण त्या दिवशी दर्शन घेतलेलं आहे आणि आज खूपच रांगा आहेत. तर थोडीशी तब्येत पण ठीक नाही तर मी आतमध्ये न गेली, इथूनच दर्शन घेतलेलं आहे आणि ते मोदकाचं नैवेद्य दाखवण्यासाठी आतमध्ये गेलेले आहेत. तर इथे पापडाची खरेदी चाललेली आहे, बहुतेक पसंत करत आहेत. हे महडचं मंदिर आहे श्री गणेशाचं आणि इकडे खरेदी करायला आलेत ह्या महिला पापडाची. काही महिला आतमध्ये गेलेल्या आहेत दर्शन करण्यासाठी. कितीला मिळते? 70 रुपयाची, 60 रुपयाला. आता महडच्या गणपती बाप्पाला मोदकाचे नैवेद्य देऊन आम्ही घरी जायला रवाना झालो आहोत. थोड्याच वेळात आम्ही घरी पोचू. मंडळी आमची तीर्थयात्रा करून झाली आणि आम्ही घरी आता पोचणार आहोत. आणि आता इकडे नवी मुंबईला पाऊस लागलेला आहे आणि 3 दिवस मस्तपैकी सुखा प्रवास झाला आमचा. गणपती बाप्पा एकविरा आईचा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. प्रवास आपली हॅप्पी जर्नी झाल्याबद्दल आणि आम्हाला तुमच्यासोबत बोलवल्याबद्दल धन्यवाद. आणि अध्यक्षा आणि त्यांची पूर्ण टीम. आणि आता आमचा स्टॉप आलेला आहे तर आम्ही थोड्याच वेळात उतरणार आहोत. मंडळी खूपच पाऊस आहे इकडे. गणपती बाप्पाने आपल्याला मोका दिला होता ना मज्जा करायची. तर मंडळी आम्ही आमच्या स्थानकावर पोचलेलो आहोत आणि बाकीच्या महिला आता पुढे चाललेल्या आहेत, अजून उतरत आहेत. तर मंडळी आम्हाला इथे सोडण्यात आलं आहे आणि खूपच पाऊस पाठीमागे पहा. आणि 3 दिवस आमची खूपच छान ट्रिप झाली, थोडासा पण पाऊस नव्हता. तर आता मग पुढच्या याच्यावर आमच्या महिला चाललेल्या आहेत. क्वेश्चन आन्सर चालू आहे. कधी काय बाय काय कधी टाकली. अरे घ्या तुम्हाला. थँक्यू. काय बघू? मला ना तो मम्मीने मला आणले हे काय गरम गरम. ओ
पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. बाय बाय.